बलात्कारासारख्या आरोपाला किती शिक्षा झाली पाहिजे किंवा एखादा सामूहिक असा बलात्कार असेल तर त्या प्रसंगामध्ये शिक्षा किती मोठी पाहिजे याची परिभाषा कायद्याने केली पाहिजे किंवा कायद्यामध्ये असली पाहिजे किंवा असेलही. परंतु साक्षी पुरावे त्याच्यानंतर आरोपीचं निर्दोष सुटणे या सगळ्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर मात्र बलात्कारासारख्या आरोपाला तुर्तास तरी एक शिक्षेचं जे प्रावधान आहे हे कमी प्रमाणामध्ये आहे असं म्हणावं लागेल. असं का म्हणावं लागेल तर ज्या घटना वारंवार घडून येतात त्या घटनेच्या माध्यमातून कायद्याचा धाक राहिला नाही असंच म्हणावं लागेल. आपल्याला अशी घटना बघायची आहे की ज्याच्यामध्ये भयानक, अमानवी आणि पशुलाही लाजवेल अशा प्रकारचं कृत्य या काही तरुणांकडून झालेलं आहे. आणि हे सगळे तरुण वयातली मंडळी आहेत. साधारणपणे 20 ते 30 या वयोगटातली सगळी मंडळी आणि साधारणपणे 23 पेक्षा जास्त व्यक्तींकडून एका मुलीवरती बलात्कार झालेला आहे अशा स्वरूपाची घटना समोर येत आहे उत्तर प्रदेशमधून. उत्तर प्रदेशमध्ये वाराणसी हा भाग आहे. त्याच्यामध्ये लालपूर नजीक हुकलगंज परिसर आहे. या परिसरामध्ये एक मध्यमवयीन स्त्री पोलीस स्टेशनमध्ये गेलेली आहे आणि ही घाईघाईने रडत रडत गेलेली स्त्री त्या ठिकाणी जाऊन अंमलदारांची भेट घेते. अंमलदारांची भेट घेतल्यानंतर ती जी कैफियत आहे ही या पोलीस स्टेशनमध्ये मांडत आहे. अत्यंत घाईघाईने ही बोलणारी स्त्री कोण होती किंवा ती पोलीस स्टेशनमध्ये इतक्या तातडीने का गेलेली होती या सगळ्याची उत्तरं पोलिसांना जाणून घ्यायची होती. कारण हा गुन्हा देखील तितकाच गंभीर होता. या गुन्ह्याचं स्वरूप होतं सामूहिक अत्याचाराचं, सामूहिक बलात्काराचं. त्याच्यामुळे पोलिसांनी देखील वेळ न दवडता हा संपूर्ण वृत्तांत जाणून घेऊन त्या ठिकाणी कारवाईची सुरुवात केलेली आहे. त्या महिलेचा FIR नोंदवून घेतलेला आहे. तर घटना अशी आहे, 29 मार्चचा तो दिवस होता. या दिवशी हुकलगंज परिसरामध्ये एक तरुणी तिच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी गेलेली होती. आता मैत्रिणीला भेटण्यासाठी गेलेली तरुणी अर्थातच तरुण वय आणि या तरुण वय असल्यामुळे अनेक गिधाडांचं, अनेक डोमकावळ्यांचं अशा मुलींकडे लक्ष असतं. 29 मार्च या दिवशी राज खान ही व्यक्ती तिच्या मैत्रिणीकडून येताना तिला भेटलेली आहे आणि त्या भेटल्यानंतर बळजबरीने तिला कॅफेमध्ये घेऊन गेलेला आहे आणि काही ग्राहकांचा मसाज त्याने तिला करण्यासाठी सांगितलेला आहे. तिच्याकडून काही व्यक्तींचा मसाज करून घेतल्यानंतर या सगळ्या व्यक्तीने तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केलेला आहे. त्याच्यानंतर 30 मार्च या दिवशी समीर आणि त्याचे काही मित्र हे या तरुणीला भेटलेले आहेत आणि त्याने हायवेवरती या तरुणीचं लैंगिक शोषण केलं आहे, अत्याचार केला आहे, बलात्कार केला आहे आणि हा जो नदेसर हा भाग आहे याच भागामध्ये त्या ठिकाणी तिला सोडून दिलं आहे. दुसरा दिवस उजाडलेला आहे. तारीख होती 1 एप्रिल 2025. या दिवशी साजिद खान आणि त्याचे काही मित्र हे या तरुणीला भेटलेले आहेत आणि त्यांनी तिला लॉजवरती घेऊन गेलेले आहेत आणि अगोदरच त्या ठिकाणी काही 2 ते 3 ग्राहक आलेले होते आणि या ग्राहकांच्या मार्फत तिच्यावरती आळीपाळीने पुन्हा एकदा बलात्कारासारखी घटना घडवून आणलेली आहे. अनन्वित असे अत्याचार केलेले आहेत आणि त्याच्यानंतर मग तिला तिथे सोडून देऊन मग हे सगळे मंडळी पसार झालेले आहेत. साधारणपणे 23 पैकी 6 जणांची धरपकड पोलिसांनी केलेली आहे. दानिश, साजिद, इम्रान, राज खान, अनमोल, जहीर, अमन, समीर, सोहेल, आयुष या व्यक्तींची पोलिसांनी धरपकड करून त्यांना अटक करून ताब्यात घेतलेला आहे. त्यांच्यावरती गुन्हा नोंदवलेला आहे. परंतु इतर जे व्यक्ती आहेत हे फरार आहेत. पोलिसांची वेगवेगळी पथकं या कामी लागलेली आहेत. यांचा तपास सुरू आहे. आता या सगळ्या घटनेमधून एक बोध घेण्यासारखा आहे. तो असा आहे की आपला जो समाज आहे या समाजामध्ये मुली असुरक्षित आहेत. आता या घटनेमध्ये 2 तर्कवितर्क निघू शकतात. साधारणपणे 29 मार्च ते 1 एप्रिल या कालावधीमध्ये जर का या तरुणीवरती बलात्कारासारखी किंवा सामूहिक बलात्कारासारखी जर का घटना घडून येत असेल तर पहिल्या घटनेनंतरच तिने पोलीस स्टेशनमध्ये जायला पाहिजे होतं. काही ना काही करून स्वतःची सुटका करून घ्यायला पाहिजे होती. किंवा जर का तसं नसेल तर या मधल्या पिरियडमध्ये 3 वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार झालेले आहेत. वेगवेगळ्या लोकांकडून अत्याचार झालेले आहेत. तिला ग्राहक आणून तिच्याकडून मसाज करून घेतलेला आहे. या सगळ्या घटनेमधून 2 वेगवेगळ्या थेअरी निघू शकतात. एक तर थेअरी अशी आहे की सदर स्त्री किंवा सदर तरुणी जी आहे ती या व्यवसायामध्ये आधीपासूनच असावी किंवा तिचं जे शोषण आहे ते केलं गेलेलं देखील असावं. परंतु जी माहिती समोर येते त्या माहितीनुसार ही जी माहिती आहे ती संदिग्ध आहे. कारण इतके सारे व्यक्ती या गुन्ह्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत आणि सलग 3 दिवस या सदर पीडितेवरती गुन्हा झालेला आहे किंवा बलात्कारासारखी घटना झालेली आहे. त्याच्यामुळे निश्चितपणेच
या गोष्टी ज्या असतात या गोष्टी दोन्ही बाजूने कायद्याच्या चौकटीमध्ये घासून पुसून बघितल्या गेल्या पाहिजेत. आता पोलिसांचा जो तपास आहे हा तपास नक्कीच होईल आणि याच्यामधून जे गुन्हेगार आहेत त्यांना जी योग्य ती शिक्षा देखील मिळेल. परंतु जी पीडित आहे हिच्या बाजूने देखील हिच्या बॅकग्राऊंड देखील तपासण्यात यावं. कारण जर का अशा प्रकारे चुकीच्या व्यवसायामध्ये ही जर तरुणी असेल तर तिला योग्य पद्धतीने बाहेर काढणं हे देखील आजच्या काळाची गरज आहे असं म्हणावं लागेल. आपण भेटणार आहोत अशाच एखाद्या नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.